आता संतांचा स्पर्श झाल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा उद्धार होतो हा भाग भिन्न, पण त्यासाठी सुद्धा आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा लागतो. आधी संत एखाद्या परिसासारखे आहे. परिस माहित आहे? परिसाच्या अंगी हे सामर्थ्य असतं की परिस लोखंडाला सोनं बनवतं. परिसाचा स्पर्श लोखंडाला जर झाला तर त्या लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. संत हे परिसासारखे आहे. त्यांचा स्पर्श जर झाला तर स्वर्णात रूपांतर होतं, पण आट इतकीच की आपण लोखंड असावं लागतं. नाहीतर मग खापरा परीस काय करे, संतांचे शब्द आहेत. खापराला परीस काय करणार? परिसाकडे सामर्थ्य आहे, परीस सोनं बनवू शकतो, पण आपण जर अजून खापर असू तर परिसाचा किती स्पर्श आपल्याला झाला म्हणजे आपलं स्वर्णामध्ये रूपांतर आहे. खापरा परीस काय करे, खापराला परीस काही करू शकत नाही. संत ही अशा व्यक्तीला काहीच करू शकत नाही. मग अशी माणसं एक वेळेस मरतील पण ती बदलणार नाही. आपण उदाहरण घेतलं होतं, निंबाची या झाडा साखरेची आळी, आपुली ती फळे नसंडी. यांना संतही काही करू शकत नाही, देव तर काही करू शकत नाही. दुर्योधन मेला शेवटी, पण दुर्योधन बदलला नाही. पुढे आपल्याला आता श्लोक येईलच, पण सांगण्याचा हेतू इतका की संतांची आपल्यावरती कृपा व्हावी तर त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला तितकं तयार करावं लागतं. तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाचा अभंग येतो. सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा त्यांची. की त्या गुरूंची कृपा माझ्यावरती झाली, पण त्याच्या आधीची अवस्था तुकोबाराय म्हणतात. 5 अवस्था असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यातल्या मोजक्या सांगतो, फार विस्तार नाही करणार. पहिला असतो प्रयत्न. परमार्थ प्राप्तीसाठी पहिले प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केल्याच्या नंतर जो काळ असतो तो प्रतीक्षेचा असतो, आणि प्रतीक्षेनंतरचा काळ हा प्राप्तीचा असतो. 3 अवस्था आहेत, लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रयत्न करावे लागतात. तुकोबांचे प्रयत्न आहे, कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन, करा समाधान चित्ताचे. उठता बसता सतत प्रयत्न आहेत. आधी प्रयत्न आहे आणि त्याच्यानंतर तुकोबाराय प्रतीक्षा करतात. येणाऱ्या जाणाऱ्या संतांना म्हणतायत की तुम्ही त्या पंढरीच्या मालकाला मूळ पाठवा, त्यांना बोलवा, मला त्याची भेट घ्यायची. विरह कितीतरी विरहिण्या पाहायला मिळतात, वेळ नाही, विस्तार नाही करणार. पण आधी प्रयत्न करावे लागतात, तदनंतर प्रतीक्षा करावी लागते, आणि त्यानंतर प्राप्ती होत असते. आपल्याला प्राप्तीच करायची, प्रयत्न प्रतीक्षा आपल्याजवळ नाहीच आहे. प्रतीक्षेसाठी धैर्यता असावी लागते, धीरोदत्तपणा आपल्या ठिकाणी असावा लागतो. प्रयत्नासाठी आपल्याकडे तितकी बुद्धी सक्षम असावी लागते, आणि या अवस्था पार केल्या की मग प्राप्ती होत असते. म्हणून सत्यगुरुराये कृपा मज केली, ते नंतर कृपा होती, तोपर्यंत संतांची कृपा नाही होत. आणि संत असे आपल्यापर्यंत येतच नाहीत. राजहंसांना जर भेटायचं असेल तर समुद्रावर जावं लागतं, ते आपल्या डबक्याकडे येत नाहीत. डबक्याजवळ येतात ते राजहंस नसतात. ते बगळे सापडतील, कावळे सापडतील, डुकरं सापडतील, डबक्यावरती हेच प्राणी येतात. राजहंस डबक्याजवळ येत नाही, ते समुद्रावर फिरतात. आणि जर आपल्याला तिथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणून कानांना सवय लावा आता अध्यात्म ऐकण्याची. माझी तुमची गाठ भेट पुढे होईल न होईल तरी जितका वेळ तुमच्या पुढे आहे तितकं तरी आहे. ती सवय लावून घ्यावी लागते. ती योग्यता प्राप्त करून घेतली की मग ते संत आपोआप आपल्यापर्यंत येतात, शोधत येतात. तुकोबारायांची ती अवस्था झाल्याच्या नंतर तुकोबारायांचे गुरु बाबाजी चैतन्य, ओतूरला जर कधी गेला तर ओतूरला त्यांची समाधी आहे. बाबाजी चैतन्य ही श्री तुकोबारायांचे गुरु, त्यांनी अनुग्रह दिलेला तुकोबारायांना. आणि इतकी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर मग स्वतःहून सद्गुरू भेटायला आले. म्हणून जीवाची एकदा ती अवस्था प्राप्त झाली, प्रयत्न झाले, प्रतीक्षा झाली की मग सहज प्राप्ती होत असते, सहज. म्हणून संतांचं महत्व अलौकिक आहे. राजा भगीरथ गंगेला तेच सांगतोय. सांगितल्याच्या नंतर गंगा यायला तयार होते. भगवान शंकराने तिला आपल्या जटेमध्ये धरण्याचं वचन दिलं, त्याप्रमाणे गंगेला जटेमध्ये धरलं. गंगा पृथ्वीवरती आली. राजा भगीरथाचा रथ वाऱ्याच्या वेगाने धावत होता.
धावत असताना जिथे सगरांचे पुत्र होते त्या ठिकाणून राजा भगीरथाचा रथ गेला. त्या मागोमाग गंगा